बुवाजी बाबा डिग्रस ते बाबीर श्री क्षेत्र बावीर देवस्थान रुई इंदापूर असा पायी दिंडी सोहळ्याचं प्रस्थान सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय। गेल्या 35 वर्षापासून ही अखंडपणे ही दिंडी सोहळ्याची परंपरा या ठिकाणी चालू आहे आणि हजारो भाविक या दिंडी बरोबर पायी त्या ठिकाणी आज निघणार आहेत आणि मला वाटतं जवळजवळ 8-10 दिवस 9 तारखेला इंदापूरला रुईला त्या ठिकाणी पोहोचून देवस्थानचं तिथं दर्शन घेणार आहे आणि ही अनेक वर्षाची परंपरा खऱ्या अर्थाने आहे आणि अखंडपणे चालू आहे। मला आठवतंय मधल्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या समोर अडचण निर्माण झाली। सगळं लॉकडाऊन होतं, सर्व बंद होते, रस्ते बंद होते, गावं बंद होते, लोक रस्त्यावर नव्हते आणि अशा काळात पण दिंडी त्या ठिकाणी न्यायचा असा आग्रह आपल्या बुवाजी बाबांचा त्या ठिकाणी होता। आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा इथे लॉकडाऊनचं वर्ष आहे, परवानगी आपल्याला मिळणार नाही, खूप लोक अडचणीत सगळं चाललेलं आहे, पण बाबांचा इतका आग्रह होता की नाही परंपरा खंडित होऊन द्यायची नाही। मग आम्ही साहेबांकडे गेलो, आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडे गेलो, त्यांना सांगितलं असं असं आहे। साहेब मला म्हणले की तुम्ही बाबांना समजून सांगा हे अवघड आहे, यावर्षी होणार नाही, पण तरी बाबांचा हट्ट एवढा होता की आम्ही परत साहेबांकडे गेलो। साहेब शेवटी तिथल्या कलेक्टरशी बोलले, आपले SP शी बोलले, इकडं पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरशी बोलले, SP शी बोलले आणि त्यांना सांगितलं काही करून आम्हाला ही परवानगी दिली पाहिजे। आणि मला आठवतंय की काही मर्यादित लोकांचे 11 लोकांची परवानगी त्या ठिकाणी मिळाली, हे फार अवघड होतं, पण तरी पण साहेबांच्या प्रयत्नातून आणि खरं तर बुवाजी बाबांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला ही परवानगी मिळाली आणि आपली ही दिंडी अखंडितपणे आजही एवढ्या अडचणींमधून त्या ठिकाणी चालू आहे। 1 वर्ष दुष्काळ होता, मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी, त्यावेळेस पाण्याची एवढी अडचण होती तर टँकरनी पाणी पुरवठा आपण त्या दिंडीला चालू ठेवून ते दिंडी पूर्ण केली होती। म्हणजे जरी अडचणी अनेक आल्या तरी आपली दिंडी अखंडपणे त्या ठिकाणी चालू त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं यामध्ये श्री क्षेत्र बुवाजी बाबांचा आशीर्वाद, त्यांचं त्यामध्ये आपल्यावर आशीर्वाद असल्यामुळे सर्व गोष्टी चालू राहतात आणि खूप भाविकांची श्रद्धा भावना या देवावरती आहे। अतिशय जागृत देवस्थान म्हणून आपलं बुवाजी बाबांचं देवस्थान त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि राज्यात प्रसिद्ध आहे। अनेक लोकांना त्या ठिकाणी अनुभव चांगले आलेले आहेत, अनेक लोकांचे प्रश्न या देवस्थानाच्या माध्यमातून सुटलेले आहेत। मी स्वतः देखील इथं गेले मला वाटतं 10-12 वर्ष झाले आता मी येतोय, आपले दिंडीचे प्रस्थानची सुरुवात आपण करतोय। माझे वैयक्तिक जीवनातले देखील एवढे प्रसंग आहेत आणि एवढा स्वतःचे माझे अनुभव आहेत की मी देखील एक खूप मोठा भक्त आपल्या देवस्थानचा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात साहेब देखील त्यांची देखील खूप भावना आहे। आता आज ते खरं तर येऊ शकले नाही कारण की आपल्याला माहिती आहे आता राज्यामध्ये जे चालू आहे तिकीट वाटप हे ते काय काय चाललंय सगळं आपल्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे, त्यामुळे साहेब येऊ शकले नाही। पण मला आठवतंय 2 महिन्यापूर्वी आपली यात्रा होती, त्या यात्रेला साहेब आले होते, साहेबांनी देवाचं दर्शन घेतलं, बराच वेळ त्या ठिकाणी होते, तर साहेबांनी आपल्या खरं तर या निमित्ताने शुभेच्छा त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत। खरं तर महंत बुवाजी बाबांचं ज्या पद्धतीने त्यांनी देवस्थान हे पुढे घेऊन जात आहेत, पावित्र्य जपलेलं आहे, हे देवस्थान वाढतंय आणि अनेक भाविक आणखी श्रद्धा या देवस्थानावर वाढतीये। त्यांचं काम आपल्याला माहिती आहे, सामाजिक कार्य देखील शाळा ते चालवतात, मुलांना शिकवतात आणि देवस्थानाचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीने पुढं ते घेऊन चाललेले आहेत आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या अतिशय खंबीरपणे पाठीशी बाबा कायम त्या ठिकाणी उभे असतात। त्याचबरोबर आपले लहान बाबा दर आठवड्याला आपल्याला आपले प्रश्न आपल्या अडचणी ऐकून घेत असतात, त्यातून मार्ग काढत असतात आणि एक आधार देण्याचं काम आपल्याला सातत्याने ते करत असतात। त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। या ठिकाणी मी आणखी एक उल्लेख करेल तो म्हणजे आमच्या सांगळे बाबांचा। निराळ्याला सांगळे बाबांनी आपल्या बुवाजी बाबांचं देवस्थान त्या ठिकाणी आहे, तिथं एक मंदिर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा आश्रम त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। तिथं देखील हजारो लाखो भाविक महाराष्ट्रातून त्या ठिकाणी येत असतात, मुंबईवरून विशेषतः मुंबईवरनं भरपूर तुमचे भक्त त्या ठिकाणी आहेत आणि सांगायला मला या ठिकाणी वाटेल त्या देवस्थानचे खासदार संजय राऊत हे देखील खूप मोठे भक्त आहेत त्या देवस्थानचे। यावर्षी यात्रेला त्या ठिकाणी उपस्थित होते, दर्शन घ्यायला आलते, गेल्या वर्षी ते आले होते, म्हणजे एवढ्या व्यस्त ह्याच्यातून ते येतात
म्हणजे काहीतरी श्रद्धा आहे, मनामध्ये काहीतरी भावना आहे आणि काहीतरी अनुभव आलेले आहेत या देवस्थानचे. म्हणून एवढे मोठमोठे लोक देखील त्या ठिकाणी येत असतात आणि नतमस्तक होत असतात. त्या अशा पद्धतीने आपलं बुवाजी बाबांचं हे देवस्थान आहे. आपण सर्व त्याचं मनापासून श्रद्धेने, भावनेने त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे करत असतो. आणि त्याचबरोबर मी जास्त वेळ न घेता, या वर्षीचं थोडं वर्ष आपल्याला अवघड आहे, आपल्याला कल्पना आहे, दुष्काळ आहे, पाऊस कमी झालेला आहे या वर्षामध्ये, दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळं आपल्याला पुढचे 2-2.5 महिने आपल्याला अडचणीचे आहेत. पण मला खात्री आहे की श्री छत्र बुवाजी बाबांच्या आशीर्वादाने आपण याही संकटातून मार्ग काढून त्यातून आपण पुढे जाऊ. मी आज या निमित्ताने बुवाजी बाबांना साकडं या ठिकाणी घालतो की या वर्षी तरी चांगला पाऊस पडू दे, भरपूर पाऊस होऊ दे आणि आमच्या बळीराजाला एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी मिळू द्या. आणि पुन्हा एकदा या दिंडी निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.